ते आपल्या आधी तुम्हाला आठवतात की नाही म्हणजे विजय चक्रपाणी म्हणून होते, VM चक्रपाणी, ते मायग्रेट झाले तिथे. पण तिथे जाऊन मग तिकडे ते कॉमेंट्री करायला लागले. पण आपला ॲक्सेंट तिथे कोणी ऐकलाच नव्हता. तरी अशी गंमत वाटली लोकांना की हा ॲक्सेंटमध्ये पण कोण येऊन कॉमेंट्री करतोय. मजा आली खूप. पण त्यांनी स्वीकारलं, म्हणजे त्या बाकीचे जे सह कॉमेंट्रेटर खूपच. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खूप फरक होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये स्वीकारायचे, इंग्लंडमध्ये चुका काढायला थांबलेले असायचे. ते अजून बदललं नाही आहे. पण मग त्याचे काही असे की बाणेदारपणानं केलं वगैरे असे काही किस्से, अनुभव करू दिलं नाही मी. कधी कधी म्हणजे असायचं तिथे. पण लकीली मला चांगली लोकं जास्त भेटली. लोकांना वाईट लोकं भेटतात, मला भेटली थोडीफार, पण जास्त चांगली लोकं भेटली. ऑस्ट्रेलियामध्ये खूप चांगली लोकं भेटली, त्यांनी खूप मदत केली माझी. तर फरक पडला. त्या 30 वर्षाचा होतो मी. खूप फरक पडला. आणि मला आणखीन एक म्हणजे बॉलर्स, म्हणजे ज्या वेळेला म्हणजे आता सुरुवात केली तेव्हा 84-85 साल होतं. पण त्यावेळचे बॉलर्स जर आपण डोळ्यासमोर आणले, म्हणजे इम्रान, लिली, थॉम्सन, बॉथम, वेस्ट इंडिजमधले तर एक कर्दन, काळच, आणि त्यांच्यासमोर आपले प्लेयर्स, मग तो गावस्कर असेल, वेंगसरकर, पण मुख्य गावस्कर, आणि आत्ताचे बॉलर्स आणि आत्ताचे आपले बॅट्समन, तर काय कसं? आता सुद्धा आहेत. गेम बदलतो, पण जसं आपलं वय वाढतं, आपल्याला लहानपणी आपण जे बघितलं ते खरं आणि जास्त चांगलं वाटतं. तर आता जेव्हा 50 ओव्हरचं क्रिकेट आलं तेव्हा सगळे लोक काय म्हणाले, त्याचं नाव दिलं होतं पैजामा क्रिकेट. कारण असे रंगीत कपड्यात खेळायचे. तर ज्या लोकांनी पहिल्यांदा 50 ओव्हरचं जे क्रिकेट खेळले, तीच लोकं जेव्हा 20 ओव्हरचं क्रिकेट सुरू झालं तेव्हा म्हणाले हे कसलं, हे काही क्रिकेट नाही. तर जसा काळ बदलतो तसं आपल्याला सुद्धा बदलायला लागतं. कारण आपण जर म्हणालो की आम्ही जे पाहिलं तेच चांगलं होतं, तर मग आपणच मागे पडतो. तर आता तुम्ही जे म्हणता तेव्हा बॉलर्स अप्रतिम बॉलर्स होते. पण त्याच्यानंतर सुद्धा अश्विन कमी नव्हता. बुमरा एखाद वेळ त्यांच्यापेक्षा जास्त चांगला आहे. यावेळेला जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला गेलो, लोक म्हणत होती बुमरा इज द ग्रेटेस्ट बॉलर टू हॅव व्हिजिटेड ऑस्ट्रेलिया. अच्छा. तर आता पण आहेत तसे बॉलर्स, पण आता T20मुळे बॉलर्सचा रोल जरा बदलला आहे ना, त्याच्यामुळे ती थोडी भीती कमी झाली आहे. पण आता सुद्धा आहेत. बॅटिंग विदाऊट हेल्मेट